काय आपली टीईटी पास होण्याची ही संधी हुकली? यामध्ये चला तर मग पुन्हा आपण सुरुवात करूया. कारण टीईटी या वर्षी आपल्याला पास करूनच घ्यायची आहे आणि 2025 मध्ये आलेली ही संधी जर आपली हुकलेली असेल तर ठीक आहे, आपण पुन्हा सुरुवात करूया. पुन्हा आपल्याला टीईटीचे सुटून जाणारे सर्व प्रश्न इयत्ता निहाय जाणून घ्यायचे आहेत. यामध्ये एकही प्रश्न आपल्या हातून सुटणार नाही याची काळजी मी घेणार आहे आणि तीच काळजी घेऊन मी तुमच्यासाठी प्रश्न घेऊन आलोय. त्यामुळेच विषय असणार आहे हा इतिहासाचा. इयत्ता असणार आहे 6वी. यामध्ये 6वीच्या इतिहासामधील संपूर्ण पाठ्यपुस्तकातील एकूण एक माहिती प्रश्नांच्या स्वरूपात मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, जी तुम्हाला टीईटीतला सामाजिक शास्त्र या विषयातील एकूण एक येणाऱ्या प्रश्नाची उकल करून देणार आहे, ज्यामुळे एकही प्रश्न तुमचा सुटणार नाही. यामध्ये आपण एकूण 5 भागांमध्ये इतिहास आणि 5 भागांमध्ये भूगोल हे सामाजिक शास्त्राचे 2 विषय हाताळणार आहोत. त्यामुळे 5-5 असे 10 व्हिडिओ मी तुम्हाला सामाजिक शास्त्र या विषयाचे एकूण संपूर्ण प्रत्येक वर्गाच्या इतिहास आणि भूगोल विषयावर देणार आहे. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कोणताही प्रश्न सुटणार नाही याची हमी मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. ही हमी माझी 100% असणार आहे, कारण स्वतःचा अनुभव घेऊन मी तुमच्यासाठी हे व्हिडिओ तयार करत आहे आणि तुमच्यासाठीच मी ही माहिती घेऊन आलोय. त्यामुळेच या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया मग आता. ठीक आहे, मग बघा, इयत्ता 6वीच्या पहिल्या 5 धड्यांवरती म्हणजेच प्रकरणांवरती मी तुमच्यासाठी या ठिकाणी 30 महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलोय, ज्यामध्ये काही प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपण पूर्णपणे 1, 2, 3, 4, 5 अशा एकूण 5 सिरीजमध्ये 6व्या वर्गाचे पूर्ण करणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. ऑप्शन आहेत हिंदुकुश व हिमालय, सातपुडा व हिमालय, अरवली व हिमालय आणि निलगिरी व हिमालय. तर याचं उत्तर आहे हिंदुकुश व हिमालय. हिंदुकुश व हिमालय पर्वतांमुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा पठाराने व्यापलेला आहे. मग 4 पठार दिलेले आहेत, महाराष्ट्र, नागपूर, ओडिशा आणि दख्खन. तर भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. ऑप्शन नंबर 4, भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. त्यानंतर साम्राज्य, रिकामी जागा हे साम्राज्य प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. दिलेले ऑप्शन आहेत चोळ, राष्ट्रकूल, मौर्य, वाकाटक. तर कोणतं साम्राज्य आहे मग ते आहे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते. ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी त्याचं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा दिलेला प्रश्न बघा, चीन पासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग हा काय म्हणून ओळखला जातो? मग तो युरेशियन लँड ब्रिज म्हणून ओळखला जातो, तो रेशीम मार्ग की बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा राष्ट्रीय महामार्ग या नावाने ओळखला जातो? तर चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा व्यापारी मार्ग हा रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या कुठे आहेत? मग ती बांगलादेशात आहेत, अफगाणिस्तानात आहेत, कझाकिस्तानात आहेत की दिलेला एक 4 ऑप्शन आहे पाकिस्तानात आहेत. तर हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या
पाकिस्तानात आहेत. ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या रिकामी जागा भागात झालेला होता. आग्नेय, ईशान्य, नैऋत्य आणि वायव्य. तर हडप्पा संस्कृतीचा विस्तार हा प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या या ठिकाणी वायव्य भागात झालेला होता. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. बघा, मी तुम्हासाठी हे जे प्रश्न आणलेले आहेत हे इयत्ता 6वीच्या इतिहासातील पहिल्या 5 धड्यांमधलेले आहेत. बाकीचे जे 6 धडे आहेत त्यांच्यावरचाही तुम्हाला व्हिडिओज 1, 2, 3, 4, 5 हा व्हिडिओ नंबर 1 आहे. 2, 3, 4, 5 अशा 4 व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती आपण त्या पुस्तकाची घेणार आहोत इयत्ता 6वीच्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, माणूस सुरुवातीला प्रतीक चिन्हे यांचा वापर काय करण्यासाठी करत असे? व्यवहार करण्यासाठी, गणित सोडविण्यासाठी, पूजनासाठी की नोंदी ठेवण्यासाठी? तर याचं उत्तर आहे माणूस सुरुवातीला प्रतीक चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असेल. त्यानंतर इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती आपल्याला कशामधून मिळते? मग उपनिषदातून, वास्तू आणि शिल्पातून, लिखित साहित्यातून किंवा वेद वाङ्मयातून? तर याचं उत्तर आहे इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती आपल्याला मिळते वेद वाङ्मयातून. ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर विविध रिकामी जागा आकृती आहेत. देवी देवतांच्या, पक्ष्यांच्या, राजांच्या किंवा प्राण्यांच्या? तर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न, हडप्पा संस्कृतीमधील नांगरलेल्या शेतीचा पुरावा येथे मिळाला आहे. कालिबंगन, धारवाड, लोथल, कालगूर? तर या दिलेल्या ऑप्शनमधून आपलं उत्तर काय असेल? तर हडप्पा संस्कृतीमधील नांगरलेल्या शेताचा पुरावा हा कालिबंगन येथे मिळालेला आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असेल. त्यानंतर हे आपले सर्वात प्राचीन साहित्य मानले जाते. उपनिषद, महाकाव्य, ग्रंथ, वेद? तर याचं उत्तर असायला पाहिजे वेद. वेद हे आपले सर्वात प्राचीन साहित्य मानले जाते. त्यानंतर 4 वेदांच्या ग्रंथांना असे म्हणतात. काय म्हणतात? संहितके, संहिता, श्रुती, ब्राह्मण ग्रंथ? तर 4 वेदांच्या ग्रंथांना म्हणतात संहिता. संहिता ऑप्शन नंबर 2 याचं काय असेल? उत्तर असेल. त्यानंतर वैदिक काळात श्रेणींच्या प्रमुखाला म्हणत असत. सूक्त, निष्क, श्रेष्ठी, हवी? तर वैदिक काळात श्रेणींच्या प्रमुखाला काय म्हणायचे? श्रेष्ठी म्हणत असत. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पाचं जे उत्खनन झालं ना त्यावेळी येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. तशाच पद्धतीचं उत्खनन इतरत्रही झालं होतं. धारवाड, हडप्पा, कालिबंगन आणि लोथल? तर या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 लोथल. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडलेली आहे. त्यानंतर सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी असे नाव दिले होते. ऋतू, ऋत, जीवनसृष्टी आणि हवी? तर सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी नाव दिलं होतं ऋत. ऑप्शन नंबर 2 ऋत असे नाव दिले होते. त्यानंतर बघा, वल्कले म्हणजे पासून तयार केलेली वस्त्रे. झाडाच्या पानापासून, झाडांच्या सालीपासून, केळीच्या पानापासून किंवा झाडाच्या फांद्यापासून? काय असायला पाहिजे याचं उत्तर? तर वल्कले म्हणजेच या ठिकाणी झाडाच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रे. त्यानंतर रिकामी जागा हे पारशी धर्माचे संस्थापक होते. ऑप्शन दिले आहेत अगस्त्य, अहुरमज्द, झरमेश, झरथुष्ट? तर हे पारशी धर्माचे संस्थापक होते. याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 4 झरथुष्ट हे पारशी धर्माचे संस्थापक होते. त्यानंतरचा प्रश्न आहे,
आजच्या बिहार राज्यातील प्राचीन काळी वृज्जी नावाच्या महाजनपदाची जी राजधानी होती ती कोणती होती? वैशाली, पाटलीपुत्र, अश्वमेध आणि मिथिला. तर दिलेल्या ऑप्शनमधून आजच्या बिहार राज्यातील प्राचीन काळी वृज्जी नावाच्या महाजनपदाची जी राजधानी होती ती होती वैशाली. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, वैदिक काळात यांचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल. गायींचा, धान्याचा, वस्तूंचा, नाण्यांचा. तर या प्रश्नाचे उत्तर यायला पाहिजे वैदिक काळात गायींच्या विनिमयासाठी उपयोग केला जाईल. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान आणि निकोबार ही रिकामी जागा भारतीय बेटे आहेत. अरबी समुद्रातील, हिंदी महासागरातील, बंगालच्या उपसागरातील, जिब्राल्टर खाडीतील. मग कुठली आहेत? तर अंदमान आणि निकोबार ही एकंदरीत बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर हडप्पा संस्कृतीलाच रिकामी जागा संस्कृती असेही म्हटले जाते. आर्य संस्कृती, सिंधू संस्कृती, गंगा संस्कृती, प्राचीन संस्कृती. मग कोणती संस्कृती आहे ती? तर हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असे म्हटले जाते. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 22वा प्रश्न आहे दिलेला, हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर ही चित्रे कोरलेली आहेत. घोड्यांची, प्राण्यांची, जहाजांची, देवी देवतांची. मग काय उत्तर असायला पाहिजे? तर हडप्पा येथील उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. हा वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. कोणता असेल मग? तर ऋग्वेद हा वैदिक वाङ्मयातील मूळ ग्रंथ मानला जातो. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असेल. त्यानंतर बघा, वैदिक काळात कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला म्हणायचे. काय म्हणायचे त्याला मग? ग्रामणी, विष्पती, भागदूग किंवा नृप. तर दिलेले 4 ऑप्शन आहेत बघा. वैदिक काळात कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला काय म्हणायचे? तर त्याला म्हणायचे भागदूग. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा व्हायच्या त्यांना असे अर्धमागधी भाषेमध्ये म्हणत असत. समवसरण, जनपद, केवली, धर्मसभा. तर त्यांना काय म्हटलं जायचं? तर लोकांना उपदेश करण्यासाठी त्या तीर्थकरांच्या सभा होत त्यांना म्हटलं जायचं समवसरण. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल, समवसरण. त्यानंतर या नावाने पारशींच्या देवाचा उल्लेख केला जातो. विष्पती, अहुरमज्द, भागदूग आणि नृप. तर कोणत्या नावाने पारशी देवाचा उल्लेख केला जातो? तर याचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 2 अहुरमज्द या नावाने पारशींच्या देवाचा उल्लेख केला जातो. त्यानंतर पारशींच्या देवळांना असे म्हणायचे सिनेगोंग, पॅगोडा, अग्नेय, अग्यारी. तर पारशींच्या देवळांना काय म्हटले जायचे? त्यांच्या देवळांना म्हटले जायचे अग्यारी. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर या स्थानाला आता बोधगया असे म्हणतात. ऑप्शन आहेत लुंबिनी, सारनाथ, कुशीनगर आणि उर्वेला. तर कोणत्या स्थानाला बोधगया म्हणतात आता? तर याचं उत्तर असायला पाहिजे उर्वेला या स्थानाला आता बोधगया असे म्हणतात. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर आहे इस्लाम या शब्दाचा अर्थ असा आहे संयम, आत्म्याचे ज्ञान, शांती, आत्म्याची शुद्धी. तर इस्लाम या शब्दाचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो शांती. इस्लाम या शब्दाचा अर्थ होतो शांती. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर वेद काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे. तर त्याला काय म्हटले जायचे? तर यामध्ये 4 ऑप्शन आहेत श्रेष्ठी, ग्रामणी, नृप आणि सूक्त. श्रेष्ठी, ग्रामणी, नृप आणि सूक्त. तर वेद काळामध्ये प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे त्याला म्हटलं जायचं ग्रामणी.
ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. तर एकंदरीत आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी हा भाग 1 घेऊन आलो होतो आणि हा भाग 1 होता आपला इयत्ता 6वीच्या इतिहास या विषयातील प्रकरण म्हणजेच लेसन नंबर 1 ते लेसन नंबर 5 या 5 पाठांवर. अशाच पद्धतीने उरलेल्या 6 ते 11 पाठांपर्यंत आपण पुन्हा व्हिडिओज घेणार आहोत आणि त्यामध्ये 1 ते 10 किंवा 1 ते 11 या संपूर्ण पाठांवर जे काही त्यामध्ये प्रत्येक पाठामध्ये बारीक न सारीक प्रश्न निघतील त्या प्रत्येक प्रश्नाची उकल मी माझ्या या व्हिडिओमध्ये आपल्याला करून देणार आहे. आणि त्यामुळेच आपण माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझं हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण काय करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण 1 लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून घ्या. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या TETमध्ये आपण सर्व जी दिलेली आहे त्यामध्ये आपण पास होत अशी एक अपेक्षा करतो किंवा आपल्याला अशा शुभेच्छा देतो. आणि जर आपलं कोणाचं राहून गेलं तर त्यांच्यासाठी ही नव्याने सुरुवात म्हणून हा पहिला व्हिडिओ आजचा मी इथे टाकलेला होता. त्यामुळे नक्कीच याचा फायदा येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या TETसाठी तुम्हाला होईल अशी मी अपेक्षा करतो. आणि अशाच पद्धतीचे TETचे व्हिडिओज आपण ह्या प्लेलिस्टमध्ये खाली जी डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे यामधून पाहून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि मी आपली आता रजा घेतो. सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार.